मराठी माणूस हरला, मराठी माणूस हरला असं बोलायला मराठी माणसाला लाज का नाही वाटत आहे? अरे जे मस्तक फक्त शिवछत्रपतींच्या चरणी आणि भारत मातेच्या चरणी झुकतं ते पाखंडी लोकांसमोर कधीपासून झुकायला लागलं? विसरला का मराठी माणूस? त्याच्या ताटात हजारो वर्षापासून संघर्ष आहे. अरे ज्यांनी हा हिंदवी स्वराज्य स्थापन केलं ते पण एक मराठी माणूस होते. ज्यांनी या भारताचं संविधान लिहिलं ते पण एक मराठी माणूस होते. बघा मराठी माणूस नमतोय कसा? मराठी माणूस नमणार नाही आहे आणि मराठी माणूस झुकणारे नाही. आपण किती आहोत यापेक्षा आपण एकत्र किती आहोत आणि आपण कोण आहोत हे जास्त महत्त्वाचं आहे. हे पाखंडी लोक आपल्यामध्ये जातीभेद धर्मामध्ये भांडण लावायचं काम करतील. बाबासाहेब विरुद्ध शिवाजी महाराज, अण्णाभाऊ साठे विरुद्ध लहुजी विरुद्ध बाबासाहेब असं करतील. पण महापुरुषांनी एकमेकांचा आदरच केलाय, ते एकमेकांच्या विरोधात नव्हते. हे आपण मराठी माणसांनी समजून घेतलं पाहिजे आणि हे जातीभेदाचं धर्मभेदाचं आपण भांडण केलं नाही पाहिजे. आणि या पाखंडी लोकांना जो घमंड चढलाय की व्यापार फक्त यांना करता येतं, बिझनेस फक्त यांना करता येतं, यांच्याला करत बिझनेस आहे, हा घमंड आता मराठी माणसाला मोडून काढायचा आहे. मराठी माणसांनी पण व्यापारामध्ये आता उतरलं पाहिजे. छोटं तर छोटं पण व्यापारात उतरा आणि मराठी माणसालाच कामाला लावा. आणि तो मराठी माणूस कामाला लागलाय त्यांनी दगाबाजी करायची नाही. त्यांनी दुसरा बिझनेस सेटअप करा. आणि ज्यांना फक्त जॉब करायचा आहे आणि बिझनेससाठी काय पैसे नाही आहेत त्यांनी कॉन्टेंट क्रिएशनकडे लक्ष द्या, यूट्यूबकडे लक्ष द्या. आणि ज्यांच्याकडे ऑलरेडी पैसा आहे त्यांनी आपला बिझनेस अजून कसा मोठा होईल आणि आपल्या लोकांकडे कसं कामाला लागता येईल ह्याच्याकडे लक्ष द्या. आणि तरुणांनी राजकारणाकडे दुर्लक्ष करायचं नाही. तरुणांनी उच्च शिक्षित होऊन राजकारणामध्ये उतरलं पाहिजे. आणि तेव्हाच आपण बोलू शकतो की वेडात मराठे वीर दौडले साथच नाही तर एक साथ. आपली मराठी अस्मिता राखली जाईल आणि दिल्लीचंही तख्त राखतो नाही तर दिल्लीवरतीही राज्य करतो महाराष्ट्र माझा. जय हिंद, जय शिवराय, जय भीम.